पत्रकार परिषदला आपण सुरुवात करत आहोत आणि सुरुवातीलाच मी आमंत्रित करतो आमच्याच गावचे पत्रकार. आमच्याकडे एक रेडिओ चॅनल पण सुरू झालेला आहे आणि त्याच्यावरती ते आरजे आहेत, त्यांना आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या गणेश भारतपुरे यांच्यासाठी. नमस्कार 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 नमस्कार. तर आता या मंचावरती आम्ही काही परदेशी पत्रकारांना पण इथं आमंत्रित करणार आहे. जसे परदेशी पक्षी आपल्याकडे येतात तसे ते आमच्याकडे येतात. ते चायनाहून आलेले पत्रकार आहेत, त्यांना इथे मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मिस्टर अँड मिसेस चायनीज यांच्यासाठी. या तर आता खाली जे पत्रकार बसलेले आहेत त्यांनाही मी आमंत्रित करतो वरती. या तुम्ही येऊ शकता. तर या पत्रकार परिषदेसाठी इथे मी बसण्यासाठी 3 सेलिब्रिटींना आमंत्रित करतो. अभिजित सर प्लीज इथे या, तुम्हाला आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत. चिन्मय उदगीरकर सर या आणि पूर्णिमा मॅडम तुम्हालाही मी आमंत्रित करतो. आहे आमची आज. ते म्हणले आहे आमची आज पत्रकार परिषद. सर मला अभिजित चव्हाण सरांना विचारायचं आहे, म्हणजे सामाजिक स्तरावरती आज तुम्ही काम करत असताना लोक तुमच्याकडे खूप आशेने बघतात, तुम्हाला फॉलो करतात, तुमचं काम बघतात. तर मी काही प्रश्न काढलेत, ते चांगलं का वाईट फक्त एका शब्दात उत्तर द्यायचं, कॉलम छोटा आहे. हां तर अभिजित सर प्लीज सांगा, उडान टप्पू मित्रांबरोबर फिरणं चांगलं की वाईट? वेळ कमी आहे. चांगलं. पत्ते खेळणं चांगलं का वाईट? समाज फॉलो करतोय सर तुम्हाला. पत्ते खेळणं चांगलं. सतत पिकनिकला जाणं आणि ती पिकनिक मित्रांवर लादणं चांगलं का वाईट? नाटक बोल. मी लागतो पिकनिक. सर पर्सनली घेऊ नका सर, पत्रकार आहे. सामाजिक स्तरावरती काम करत असताना तुम्ही समाजाचं देणं लागता, लादणं लागत नाही सर. सतत पिकनिकला जाणं आणि ती पिकनिक मित्रांवर लादणं चांगलं का वाईट? वाईट. बायकोला दिलेली वेळ पाळणं चांगलं का वाईट? चांगलं ऑफकोर्स. सेम टू सेम. रागात येऊन वडिलांचा चष्मा फोडणं चांगलं का वाईट? वाईट. आपल्याला भूतांची भीती वाटते म्हणून सतत मित्रांना घरी बोलवणं चांगलं का वाईट? तू भेट मला. सांगा सर. चांगलं. अर्थात भीती घालवण्यासाठी चांगलं. सर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कळतंय, मग का असं वागतं? काय प्रॉब्लेम आहे सर तुमचा? तर आता मी तुम्हाला एक दुसरं चित्र दाखवणार आहे, त्याला प्रॉप्स आपण म्हणू या ठिकाणी. तर हे हिरोईनचा या ठिकाणी फोटो आहे. बापरे, माधुरी दीक्षित? नाही, माधुरी दीक्षित नाही, बरोबर पा. हो तेज देवकर. तर ह्याच्यावरून तुम्हाला गाणं म्हणायचं आहे. तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल, भास्कर हे गगनराज, भास्कर हे गगनराज, तेजो निधी लो. क्या बात है. तर तिसरं माझ्याकडे प्रॉप आहे, हे बघा. अरे देवा, थोडा उलटा झालाय प्रॉपर्टी. डाव आहे सर. मी डानच जावं रे. डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको, डाव मोडू नको. वा वा वा, डाव मोडू नको. ही आहे आमची शेवटची प्रॉपर्टी. कोंगो 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 शेवटची प्रॉपर्टी आहे सर. कोंगोवरून गाणं म्हणा पटकन. मळ्याच्या मळ्यामध्ये कोंगो, मळ्याच्या मळ्यामध्ये कोंगो, राखण करते मी रावजी, रावजी हात नको रावजी, पाहिलं कुणीतरी
मध्ये कोंगो उभी. आता जजचं असं म्हणणं आहे की ते आता एक अवघड स्वतःकडून देणार आहेत. ह्याच्या गाणं जे म्हणतील त्यांना बोनस पॉइंट मिळतील 15. हे घ्या, हे दाखवा, अख्खच दाखवा. ते ह्याच्यात काय काय बघा. का खायचं पण आहे. कांदा आहे, खारी आहे, बटर आहे, बटर आहे, नानकोटाई आहे, नानकोटा आहे, इथेच आहे ना. कटाई आहे. ह्याच्यावरून तुम्हाला जर शास्त्रीय गाणं जमलं तर तुम्ही जिंकला राहुल देशपांडे सर. मी घेऊ का सर समोर ये. मी एखादं शास्त्रीय हे सगळं आलं पाहिजे याच्यात. नानकटाई धुमकिट कदन खाऊया खारी बिस्किट बटर बिस्किट कांदा बिस्किट कांदा. बटर रंग उभा. सर आम्ही सर सगळं शास्त्रीय कांद्यावरनं पण शास्त्रीय गाणं आहे तुला. मृदंग बाजे तिरकिडदुम ताता नचत छुम छुम ततई तत छुम छुम छनन छुम छुम छनन कांदा क्या बात आहे. हाय सर असं नाही, आमचा पण अभ्यास असतो सर, असं नाही. थँक्यू सर, व्हेरी गुड. थँक्यू. बसा. नेक्स्ट राऊंड अनाऊन्स करा. मला तर वाटतंय बहुतेक आपण जिंकलो असणार आता एवढ्यात. पुढचा राऊंड फार इंटरेस्टिंग राऊंड आहे. इतका इंटरेस्टिंग राऊंड आहे सर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं का गायक पण आहेत आणि नट पण आहेत. त्याच्यामुळे ना आम्ही एक असं आयडिया काढलेली का एक चिठ्ठी द्यायची बुवा आणि एका ग्रुपच्या एका माणसानं अभिनय करायचा आणि बाकीच्या ग्रुपने ते गाणं ओळखायचं. असं आम्ही एक आयडिया केलेली आहे. आणि विशेष त्यातलं सांगा, आपल्या नावाची चिठ्ठी मधून निवडा. तुम्ही बसा तिकडे, बसा कार्यक्रमात बसा. तर याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे, हजारो चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत सर. हजारो चिठ्ठ्यांमधून काय करायचं, आपल्या नावाची चिठ्ठीच उचलायची. हा तो लकी ड्रॉ आहे. हा लकी ड्रॉ आहे तो. उचलू का? सर उचलले की माझ्याकडे द्या. का तू मला अभिनय करून दाखवणार मग मी करायचं असं? ओ माय गॉड, हजारो चिठ्ठ्यांमधून प्रशांत दामले पिक्चरचं नाव आहे का ते? पिक्चरचं नाव आहे. नाही मराठी आहे? मराठी हा, मराठी. आणि एकच अक्षर आहे? नाव सांगा की डायरेक्ट. आपण बोलायचं नाही. हा ते बोलतायत ते. लपून छपून हळू करेक्ट. हळू सावकाश हळूच. चोर चोरीचा मामला. तुमच्यातर्फे कोण अभिनय करणार आहे? हे लई ऍक्टिंग करायची सवय आहे. वा. जरा काय झालं की आपल्या घरात तुमच्या नावात चिठ्ठी ओळखा. म्हातारे ऍक्टिंग चांगली कर. म्हातारीने त्यांच्या नावात चिठ्ठी ओळखलेली आहे. आता काय चल नखरे नंतर कर. आजींसाठी टाळा. 4 स्क्वेअर फॉर आजी. सुरू कर की. हा इर्षद. एक नंबर. अरे एक थांबा, जिंकायचं आपल्याला. एक बोट मराठी गाणं आहे. एक पेन्सिल. डोळ्यात कासव. अरे हो. हा मग तुम्ही थांब जरा नीट बघ. एक बोट टायटॅनिकचं गाणं आहे. एव्हरी नाईट इन माय नीट बघ. भांडू नका यार सासूना आणलं. एक डोक्यावर पडलेली बाई. मी गाणं मला असं वाटलं ते असं मला वाटलं. नाही पुढे घ्या. नीट बघा. हा अरे एकच्या पुढे ही जाई ना बाई. थांबा ते ना स्वस्तात करतात ते. सर मला आलंय गाणं. सर मला गाणं आलंय. काय? एक लाजरन साजरा मुकुडा चंद्रमानी खुल्ला ग राजा मदन हसतोय जसा जीव माझा फुलला ग. ह्याच्या तोंडावरून ओळखलं की एक लादरान सादरा मुकडा. ह्याच्या तोंडावरून लॉजिक आहे सर, असंच नाही ओळखलं. कसं काय ह्याच्या हे तोंडावरून? बघा, लाजरा ना साजरा ना काहीच नाही बघा, सेम.